मित्रांनो, आज चाललोय आपण एका नवीन सफरीवर। ही सफर आहे जगातील 8व्या आश्चर्याची। आपल्या सर्वांना माहित आहे की जगात 7 आश्चर्य आहेत, पण नव्यानंच एक 8वं आश्चर्य जे आहे हे जगभरातल्या मीडियाने शोधून काढलंय आणि ते आहे कंबोडियातील जगातील सर्वात मोठं मंदिर। मित्रांनो, सियाम रीपला आहे कंबोडियामध्ये आणि सियाम रीप जे आहे हे कोणत्याही धर्मातील जगातील सगळ्यात मोठ्या रिलिजियस स्ट्रक्चरसाठी फेमस आहे। एवढं मोठं आणखी दुसरं धार्मिक स्ट्रक्चर जे आहे हे जगात आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे। 1000 एकर एवढ्या मोठ्या परिसरात ही मंदिरं जी आहेत मंदिरं या ठिकाणी निर्माण केलेली आहेत आणि त्यापैकी 400 एकरचे शुद्ध मंदिर आहे। हा तुम्हाला पाण्याचा जो प्रवाह पाहायला मिळतो आहे हा या मंदिरांच्या 4ही बाजूला आपल्याला पाहायला मिळेल। शत्रूंचं आक्रमण होऊ नये, आपली राजधानी जी आहे सुरक्षित राहावी असा उद्देश त्या राज्यकर्त्यांच्या त्यावेळेस होता आणि त्यामुळं अशा प्रकारचं हे पाण्याचा एक खचका त्याला म्हणता येईल, ज्यातून कोणी शत्रू येऊ शकणार नाही आहे असा निर्माण करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूला पाहू शकता आपण, प्रचंड रुंद आहे हा। या मंदिराचं नाव आहे अंकोर वाट। अंकोर या शब्दाचा अर्थ शहर असा होतो आहे। भारतातील नगर या शब्दापासून त्याचं उत्पत्ती झालेली आहे। नगर आणि अंकोर असा शब्द निर्माण झालेला आहे आणि वाटचा अर्थ होतो आहे मंदिर, अर्थात हे मंदिरांचं शहर आहे। आमची मंडळी या ठिकाणी आलेली आहे, फोटो काढण्यात मग्न आहेत ते। मंदिराच्या अगदी जवळ चाललोय। बाराव्या शतकात या मंदिराची बांधणी सूर्यवर्मन II या राजाने केली होती। हे सगळे भारतीय राजे त्यावेळेस त्यांचा असर आपल्याला पाहायला मिळेल। ॲक्च्युली राजे ते इकडलेच आहेत, पण भारतीयांचा असर जो आहे त्यांच्यावर झाला आहे आणि हे मंदिर जे आहे सूर्यवर्मन II या राजाने जवळपास 28 वर्षात पूर्ण केलं आहे। म्हणजे 28 वर्षात एवढं मोठं मंदिर बांधावं यावरून नक्कीच म्हणता येतं की इजिप्तची पिरामिड ही माणसांनीच बांधलेली आहेत। कुठलीच परलोकीय शक्ती जी आहे ती बांधायला आली नाही आहे। पिरामिड्स हे माणसांनी बांधले आपल्याला असं म्हणता येईल। अतिशय सुंदर झाड आणि नागाचा फणा, विष्णू त्यांच्या प्रचंड मोठ्या स्वरूपात नागाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं। आपण तिथे पण पाहू शकतोय ही सुंदर नक्काशी पहा। वर पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल आतमध्ये प्रवास करतो आहे। आतमध्ये भरपूर दिवसांपासून या मंदिराला मला पाहायची इच्छा होती। मागील वर्षी मी जेव्हा इजिप्तला गेलो होतो तेव्हा त्याच काळात एक स्पर्धा झाली, जगातील 8वं आश्चर्य कोणतं याबद्दलची ती स्पर्धा होती आणि त्यात 2 शहरं जी आहेत हे शेवटच्या राऊंडला आले होते। इटलीमधलं पॉम्पेई आणि कंबोडियामधील हे अंकोर वाट आणि शेवटी बाजी मारली अंकोर वाटनी।
हाच तो अंकुरवाट. जगातील सगळ्यात मोठं रिलिजियस स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं आहे. 400 एकरच्या परिसरामध्ये हे पसरलेलं आहे आणि हा जगातील आता 8वं आश्चर्य आहे. आतापर्यंत आपण 7 आश्चर्य, 7 अजुबे इस दुनिया में हे वाक्य आपण ऐकलं असेल गाण्यामधलं. आता 8 अजुबे आहेत आणि द 8th वंडर इन द वर्ल्ड इज दिस वन, दॅट इज द अंकुरवाट. चला पुढे जाऊया. अंकुरवाटमधील मंदिराच्या या मुख्य कळसाकडे जाऊया आपण, ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते मुख्य 3 मेरू पर्वत ज्याला आपण म्हणतो आहे. इथल्या लोकांनी हा मेरू पर्वत काढायचा प्रयत्न इथे केला आहे. ह्या पायऱ्या, तर आम्ही दोघेही त्या मंदिराकडे चाललो आहेत. हा आहे मेरू पर्वत. हिमालयामध्ये पर्वतांचे शिखरं जे आहेत ते शिखरं जे आहेत हिंदू मायथॉलॉजीमध्ये प्रचंड महत्त्व ठेवतात आणि ते पर्वतांची शिखरं जी आहेत त्यांनी इथे आपल्या मंदिरावर काढायचा प्रयत्न केलेला आहे. हा हिंदू धर्मशास्त्रातील किंवा पुराणांतील मेरू नावाचा पर्वत जो आहे, हा पर्वत आपण पुढे जातो आहे आणि ते पर्वताची शिखरं पहा. पर्वताचे 3 शिखरं जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आकाशाकडे ते टोक त्यांचे दिसतंय. या पुढे जाऊया. आणि ही सगळी मंडळी आमची चंद्रपूरची, ज्यांना घेऊन या मंदिरात मी आलो आहे. कसं वाटतंय मंदिरात? छान वाटतंय का? पुरातन काळातलं मंदिर वाटत आहे आणि भव्य दिव्य मंदिर आहे. तर आता सँडस्टोनमधला हा स्ट्रक्चर जो आहे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. ही सगळी मंडळी आमची. आणि मुख्य मंदिराकडे आपण आता जाऊया. इथे मंदिराच्या खांबांवर पहा, थोडंसं बुद्धिस्ट स्कल्पचर पाहायला मिळतं आहे आणि कंबोडियन भाषेत इथे तुम्हाला शिलालेख जे आहेत ते पण पाहायला मिळतील. सगळं काही लिहिलं आहे इथे. काय लिहिलं आहे मला सांगता येणार नाही आत्ता, पण यात खांबांवर हा संपूर्ण इतिहास जो आहे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. तर हा स्ट्रक्चरचा परिसर आहे. इथे पाण्याची टाकी असतील. हे इथे त्या राण्या कदाचित आंघोळ करत असतील किंवा आणखी काही म्हणता येईल आपल्याला, पण टाकं नक्की आहे पाण्याचं. 2 बाजूला 2 टाके आहेत आणि टाक्यांच्या बाजूला असलेलं हे स्ट्रक्चर आहे. तर मी हे सांगत होतो की सूर्यवर्मन II हा राजा जो होता, अतिशय पराक्रमी, त्यांनी या मंदिराचं बांधकाम केलं आणि या मंदिराचं बांधकाम जे आहे हे फक्त 30 वर्षात झालं आहे. पुन्हा एक टाक्याकडे आपण आलो आहे. 30 वर्षामध्ये एवढं मोठं स्ट्रक्चर जो राजा उभा करू शकतो आहे, त्या राजाची ताकद जी आहे, सैन्यशक्ती किंवा आर्थिक शक्ती किती मोठी असली पाहिजे याचा अंदाज आपल्याला करता येतो आहे. तिथून पहा मंदिर संपूर्णतः तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी हे सांगत होतो की
अयुथयाच्या राजांनी या खमेर शासकांच्या या राजधानीवर अंकुरवाटवर हल्ले केले वारंवार. इथल्या राजांना सर्व की पळो करून सोडलं आहे आणि हळूहळू कंटिन्यूस हल्ल्यामुळं इथल्या लोकांनी पलायन केलं. या गावाला त्यांनी कायमचं सोडलं. हा गाव किंवा ही राजधानी किंवा हे शहर अंकुरवाट इथल्या लोकांनी कायमचं सोडलं. ते कधीही परत आले नाहीत. हळूहळू या ठिकाणी जंगलं वाढलीत. जंगलामध्ये हरवले गेलेत आणि हरवलेल्या जंगलात पुढच्या 300-400 वर्षांच्या नंतर इसवी सन 1200च्या नंतर तब्बल 1700 समथिंगमध्ये पोर्तुगीजांनी या मंदिराला पुन्हा नव्यानं शोधलं जंगलामध्ये. पुढे फ्रान्सिसी आले. फ्रान्सिसी लोकांना अशा प्रकारच्या अँटिक्विटीज ज्या असतील त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम होतं आणि फ्रान्सिसींनी तेव्हापासून याचं कन्झर्वेशन सुरू केलं आहे. फ्रान्सच्या लोकांचं खरं तर आपण आभार मानले पाहिजेत. या फ्रान्सच्या लोकांनी इजिप्तचे पिरॅमिड शोधलेत आणि निवडच शोधले नाहीत तर फ्रान्समधला आणखी एक माणूस जो आहे शॅम्पोलियन त्यांनी इजिप्तच्या पिरॅमिडवरची भाषा शोधून काढली. बिचारा वयाच्या 40व्या वर्षी मरण पावला. तो त्या भाषेचा अभ्यास करता करता त्याला डोक्याची बिमारी झाली कंटिन्यूस अभ्यास केल्यामुळं आणि तो मरण पावला. पण मरताना मात्र त्यांनी इजिप्तला त्यांची संस्कृती आणि त्यांचा इतिहास त्यांनी दिला. इजिप्त इज अ गिफ्ट ऑफ नाईल म्हणतो आपण, पण मी मोठ्या अर्थानं म्हणेन की इजिप्त इज अ गिफ्ट ऑफ शॅम्पोलियन. त्यांनी ते परिश्रम जर घेतले नसते तर इजिप्त कुणालाच कळला नसता आत्तापर्यंत. फ्रान्सिसी लोकांचं ते योगदान आहे. फ्रान्सिसींनी याला कन्झर्वेशन केलं. पुढे युनेस्कोची स्थापना झाली 87-88च्या आसपास आणि पहिल्या 2-3 वर्षामध्ये 1991ला अंकोरवाटचं हे मंदिर जे आहे हे मंदिर युनेस्कोच्या हेरिटेजच्या लिस्टमध्ये आलं आहे. सध्या याचं कन्झर्वेशन जे करत आहे ते कंबोडियाचं सरकार आणि युनायटेड नेशन युनेस्कोच्या वतीनं याचं कन्झर्वेशन केलं जात आहे. यामध्ये भारतीयांचं पण योगदान आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची मदत युनेस्कोनं घेतली. कारण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यासाठी कारण सगळी मंदिरांची शैली जी आहे ही भारतीय इतिहासाच्या आधारावर तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं ASIची मदत घेतली आणि त्याच्या वतीनं याचं रिस्टोरेशन आता हे आपण पाहू शकता काम. हे जे काम सध्या सुरू आहे हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अशा प्रकारच्या कामांना मदत करतं आहे आणि युनेस्को त्याला फंडिंग करतं आहे. तर हे सगळं जगभराचं योगदान आपल्याला म्हणता येईल जे आपण पाहू शकतो आहे. इकडे वेगवेगळी मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. तर या मंदिराच्या या खालच्या पायथ्यापासून तुम्हाला मी रिपोर्टिंग करतो आहे. कंबोडियावरून सियाम रीफ अंकुरवाटच्या मंदिरातून मी डॉक्टर योगेश दूधपचारे. थँक्यू फॉर युअर वॉचिंग. थँक्स.